हाय हॅलो नमस्कार. मी अश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर आज आहे ना सकाळीच कृष्णाचं बाहेर खेळणं चालू होतं, कारण की तो झोपेतून उठला आणि डायरेक्ट बाहेर आला होता. मी पण बाहेरच होते. आता रस्त्यातून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या बघायला ना त्याला खूप असं आवडतं, आणि येणारे जाणारे पण लहान मुलांकडे बघून हॉर्न वाजवतात. तर या इकडे सकाळचे आता 6:45 वाजत आले होते आणि मला देवपूजा करून घ्यायची होती. तर साई पण लवकर उठला होता. मुलांना सवयच आहे सकाळी लवकर उठायची. आता काय माहिती ज्यावेळेस उठायच्या टायमाला उठतात का नाही. तर आता घरात आहे ना किती पण आवरलं ना तरी हे दोघं आहेत ना भरपूर असा पसारा करतात. तरी या इकडे गवार मी शिजायला घातली होती, कारण की गवारीची भाजी करायची. तर आता बघू ती शिजली का नाही, कारण की बराच वेळ झाला ती शिजायला घातली होती. सकाळी कसं होतं ना, जास्त करून शेगडीला व्होल्टेज नसतं, सगळीकडच्या शेगड्या चालू असतात त्याच्यामुळं. तर आता गवार ही आपली चांगली शिजली होती, त्याच्यावरच मी दूध तापायला ठेवलं. आणि त्यानंतर आहे ना आमरस करायचा होता. त्यासाठी बघितलं आंबे कसे आहेत. तर हे आंबे आहेत ना थोड्यासा खराब व्हायला लागले होते, कारण की साई आहे ना रोज एक आंबा कापून खात होता. आता त्याचा म्हणलं रस करून घ्यावं. आणि मला माहितीच नव्हतं, सासूबाईंनी सकाळी पीठ मळून ठेवलं होतं रानात जायच्या आधी. तर या इकडे मी पण पीठ मळायला घेतलं, पण नंतर ना झाकून ठेवलेलं काय आहे ते बघितलं तर त्यात पीठ होतं. तर आता रस करून घेतला आणि त्यानंतरनं देव पुजायला घेतले, म्हणजे देवपूजा करायला बसले. तर माझ्या आधीच कृष्ण तिथे जाऊन बसला होता आणि ताहमानात एक एक करून देव काढत होता. आता लहान मुलांचं कसं असतं, त्यांना किती नाही म्हणलं ना तरी ते देवघरापाशी जातातच, आणि तिथले देव जे आहेत ना ते इकडं तिकडं करतात. तर या इकडे आता छान अशी पूजा करून घेतली. आमोशा असल्यामुळे देवटीसुद्धा पाजळवली होती. तर कृष्णाला म्हणलं तिथं हात नको लावू, चटका बसेल, तरी पण तो तिथंच बसला. मग शेवटी काहीतरी असा जुगाड केला, दोन्ही खुर्च्या ठेवल्या आणि त्याच्यावर मग धान्याचं जे पोतं आहे ना ते ठेवलं. आता दोघांचं खेळणं चालू होतं. साईला म्हटलं पटकन आवर, कारण की शाळेत जायचं होतं. तर या इकडे एकीकडे मी गवारीची भाजी करून घेतली आणि लगेच चपात्या पण केल्या. रस आपला जो आहे ना तो छान असा गार झाला होता, कारण की रस केल्यानंतर ना मी फ्रीजमध्ये ठेवला. तर आता या इकडे ना साईला रस चपाती खायला देते. तर तुम्ही म्हणताल इतक्या लवकर रस सकाळ सकाळीच. तर आमची तर कसं आहे ना, दुपारचं जास्त करून कोणी जेवत नाही, सकाळीच जे काय असेल ते जेवण करतात. तर या इकडे माझ्या आता 20-25 चपात्या करून झाल्या होत्या. तुम्ही तर पाहिलंच असेल कृष्णावर कसं प्रत्येकच वेळेस लहान मुलांवर लक्ष द्यायला लागतं. तर या इकडे चपात्या करून घेतल्या. एवढ्या चपात्या काही म्हणजे पुरणार नव्हत्या, त्याच्यामुळे 2-3 भाकरी पण करायच्या होत्या. तर आता घरातली जी सगळी कामं आहेत ना, धुणं भांडी वगैरे सगळं झालं. आणि जो सकाळी लसूण दाखवला होता ना त्याच्या अशा जुड्या करून ठेवायच्या होत्या. म्हणजे त्यातला जो मोठा मोठा लसूण असतो तो वेगळा काढायचा, आणि छोटा लसूण असतो ना तो वेगळा काढून बांधून वर टांगून ठेवायचा असतो. तर या इकडं कृष्णाचं छान असं खेळणं चालू होतं. हे जे आहे ना ढोलक, ते साईला लहानपणी माझ्या मम्मीने आणलं होतं. ज्यावेळेस साई लहान होता त्यावेळेस पंढरपूरवरून. तर ते आत्तापर्यंत तरी चांगलं होतं, पण पोरांनी ते खेळून खेळून परताना तोडून टाकलं. तर त्याचा एक जो खालचा जो भाग असतो ना तो तुटलेला आहे. तर यालाच कृष्णा छान असा नादवत होता आणि तो वाजवत देखील होता. आता त्याच्याकडे मी मोबाईल त्याच्याकडे वळवला, म्हणजे चालू केल्यानंतर ना तो वाजवायचा बंद झाला नाही. तर ना आधी तो खूप छान असा ते वाजवत होता. तर या इकडे ना आता त्याला खायला काय करायचं, तर त्याचाच मी विचार करत होते, कारण की त्याला सारखं तेच तेच देऊन पण त्याला मग आवडत नाही. मग घरात आहे ना बाजरीचं पण पीठ होतं, ज्वारीचं पण पीठ होतं, गव्हाचं पीठ होतं. तर म्हणले याच्यापासूनच आता काहीतरी करावं. तर या इकडे ना मी ज्वारीचंच पीठ घेतलं. तर ज्वारीचं पीठ छान असं तुपात भाजून घेतलं, थोडंसं लालसर होईपर्यंत खमंग असं. त्यानंतरनं तूप घातलं आणि त्याच्यात जिरीची फोडणी दिली, त्याच्यात थोडंसं पाणी घातलं. आणि आता जे पीठ भाजलेलं आहे ना ते आपल्याला पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करायची. तर या मिठामध्ये ना थोडीशी हळद आणि पाणी घालून घेतलं. यामध्ये आपण कोथिंबीर किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या मुलांना आवडणाऱ्या भाज्या आहेत ना त्या पण घालू शकतो. तर आता ही आपली पेस्ट तयार झाली होती, ती मी त्यात तर जी पेस्ट केली होती ना ती मी उकळत्या पाण्यामध्ये घालून घेतली. आणि त्यानंतरने हे छान आता मिक्स करून घेते. तर याच्यावर कोथिंबीर पण आपण घालू शकतो, पण कृष्णाचं कसं ना तो काहीच खायला नको म्हणतो. थोडं जरी आपण म्हणलं ना की कोरडी चपाती वगैरे चारावी तरी तो खात नाही, उलटी काढतो. मग त्याला असेच पातळ जे पेज आहे ना ती द्यायला लागती.
आता दुपारनंतर नाही ना आम्ही थोडंसं बाहेर जाण्यासाठी निघालो. तर मुलांना किती ऊन असो किंवा काही असो, बाहेर जायचं म्हटलं, गाडीत जायचं म्हटलं की मज्जाच वाटते. तर या इकडे बघा, त्याला किती आनंद झाला होता बाहेर जाण्यासाठी. आमचं जे काही काम आहे ना ते आम्ही उरकलं आणि त्यानंतर ना थोडंसं भाजीला घेतलं. तर आता आहे ना भाजी घ्यायला पण एवढी दुपारची काही गर्दी नसती, जास्त करून संध्याकाळीच जास्त जण भाजी घ्यायला येतात. तर या इकडे ना मी मिरच्या आणल्या होत्या आणि झालं असं की मिरच्या रानातच आहेत आणि हे माझ्या लक्षात नाही आलं. पण तिथं काही गडबडीत घेता ना पटकन असा हा सगळा भाजीपाला घेतला. तर आता तुम्ही म्हणता ही दरवेळेस सांगते की आमच्या घरचे रानात गेले आहेत, असं झालं. पण तिथे गेल्यावर ते काय करतात, तर माझं तर काही जास्त जाणं होत नाही, कारण की कृष्णा पण लहान आहे आणि घरातलं सगळं काम बघून जायचं म्हटलं ना तर नाहीच जाणं होत. मिस्टरांना बळच म्हटलं की तुम्ही तिथला एखादा व्हिडिओ करून आणा. तर हे बघा, जे दोडके आहेत ना तेच बांधायचं काम चालू होतं. तर आता त्याचे जे वेल आहेत ना ते वरती घ्यावं लागतात. तर याच्या मागं ना पहिल्यापासून तर सगळं दाखवायचं म्हटलं ना तर भरपूर असं दाखवण्यासारखं होतं. पण मीच नाही जात म्हटल्यावर कोण व्हिडिओ काढून आणणार ना. तर या इकडे बघा, हे दोडके जे आहेत ना ते भरपूर असे लांब, म्हणजे आता ते काढायला चाललेले आहेत, म्हणजे त्याचा तोडाच करायचा आहे. पण हे जे खाली जे पसरणारे वेल आहेत ना ते सुतळीला बांधून वरती सुतळीला बांधावे लागतात. तर बघा किती छान दोडके जे आपल्या वेलाला लागलेले आहेत. आणि हे नंतर ना असे मोठमोठे जे दोडके होतात ना ते कापायला लागतात, ब्लेडनी वरती कापायला लागतात. तर आणि त्यानंतर ना मग एका ठिकाणीच ते कॅरेटमध्ये किंवा जिथं म्हणजे जेवढे गोळा होतील ना तेवढे एका ठिकाणी गोळा करायचे आणि त्यानंतर ना ती बादली घेऊन शेताच्या बाहेर जायचं, जिथं सगळे दोडके जे आहेत ना ते जमा केले जातात. आणि मग त्यानंतर ना त्यातला चांगला दोडका किंवा जास्त मोठा दोडका जो वेगळा काढला जातो आणि त्यानंतर ना त्याचं पॅकिंग केलं जातं. आणि मग त्याचे जे बॉक्स पॅक केलेले असतात ना ते मार्केटमध्ये विकण्यासाठी नेले जातात. त्याचा पण एक दिवस मी व्हिडिओ नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. पण मला काही जास्त करून रानात जाणं होत नाही. तर या इकडे बघा, छान असा दोडका जो आहे ना तो पाहायलाच किती छान वाटतोय. तर त्याची भाजीसुद्धा नक्कीच छान लागते. पण आमच्या इकडं कसं आहे ना, जे रानात असतं ना ते कोणी खात नाही. आता बघा किती छान हा दोडका आहे, पण त्या दोडक्याची भाजी जी आहे ना कोणालाच आवडत नाही. कारली पण रानात असतात, कारल्याची भाजी पण कोणीच खात नाही. तर बघा, असा जो आपला व्हिडिओ होता ना तो मी इथेच थांबवते. तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील ना तर नक्कीच आपले व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.